सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। छत्रपती संभाजी राजेंविषयी विकिपीडियावर बदनामी व आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे। आज दिनांक 11 मार्च रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित, विभागाध्यक्ष बंटी कोरडे, गोकुळ नागरे, संजय हंडोरे, शशी चौधरी, बाजीराव मते, नितीन दानापुणे, मीरा आवारे, वैशाली शिंदे, योगेश शिरसाट, रोहित शिंदे, अस्मिता काजळे, अर्जुन गुरव, आदित्य कुलकर्णी यांनी नाशिक रोड महसूल आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत प्रवीण गेडाम यांना निवेदन दिले आहे। या निदर्शनाच्या वेळी विकिपीडिया की खोटीपीडिया, छत्रपती संभाजी राजेंविषयी आक्षेपार्ह मजकूर हटवा, शंभूराजेंचा बदनामीचा ऑनलाईन कट थांबवा अशा प्रकारची लिहिलेले फलक हातात घेऊन निषेध करण्यात आला। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक आक्षेपार्ह जे मजकूर होता विकिपीडिया हा फार मोठा सोशल प्लॅटफॉर्म आहे आणि त्यावरती काही बदनामीकारक मजकूर होता आणि तो मजकूर घोडसाळपणाने टाकलेला होता। ॲक्च्युली ज्यावेळेला संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट जेव्हा रिलीज झाला, छावा चित्रपट, तेव्हा तो मजकूर घोडसाळपणे टाकण्यात आला। मग मागील महिन्यामध्ये तो मजकूर हटवण्याकरता आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना देखील केली होती आणि काही अवलादी आहेत कमाल खान साहेब, तो शेअर पण केला होता सोशल मीडियावरती, जेणेकरून IG विभागाला ताबडतोब काढण्यात यावा। पण तो अजून देखील आज जवळपास महिना झाला आहे, तो अजून देखील तो मजकूर तसंच आहे। म्हणजे आमचा असा संशय आहे की ते जाणून बजून तो मजकूर ठेवला आहे का। संभाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत चुकीचा सांगितला गेलेला आहे आणि ह्या ज्या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरामध्ये मनामनामध्ये जर संभाजी महाराज पोचत आहे तर जाणून बुजून हा इतिहास चुकीचा तिथे ठेवण्यात आला आहे का, हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून हा लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हा हटवण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, हा आमचा धमकीबाजा इशारा आहे।